brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तो पायलट त्याचा 50 कोटीचा विमा काढला गेला. तो सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता. राजीव गांधीच्या वेळेस निफ्टीची सुसाईड बॉम्बर म्हणून आली होती का? तिथं बॉम्ब होतो आणि धडाधड छातीच्या चिंधड्या होऊन जातात. तसा हा सुसाईड बॉम्बर नसेल कुठं आहे कपूर? की अजित दादा जर सकाळी निघाले देवगिरीवरून तर सोबत पोलीस का नव्हतं? दादांच्या इतक्या अपघाती मृत्यूनंतर सुद्धा तर घातपात आहे की ऍक्सिडेंट आहे? जर कोणी म्हणत असेल ना की अपघात आहे तर त्यानं सिद्ध करून दाखवावा, नाही तर घातपात कसा, त्याची शंका आमच्या ज्या आहेत तेवढ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. घातपात आहे की अपघात आहे हे महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे. आणि इतकं झाल्यानंतरही महाराष्ट्र शांत कसा? मी सर्व आमच्या पक्षाच्या आमदारांना विनंती केली की एक पत्र प्रधानमंत्र्यांना लिहू, आपण स्वतः विमानानं जाऊ. अरे तो पायलट जो मेलाय कपूर, ज्याची ड्रंकची हिस्ट्री होती, 3दा सस्पेंड होता PSR कंपनीचा, तो पायलट त्याचा 50 कोटीचा विमा काढला गेला. तो सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता. राजीव गांधीच्या वेळेस लिट्टीची सुसाईड बॉम्बर म्हणून आली नव्हती का? ते एका सभेला चालले होते. त्यांना सांगितलं जवळच्या लोकांनी की राजीवजी जाऊ नका, आता खूप वेळ झाला. ते म्हणले नाही, लोक वाट पाहत असतील, आपण गेलो पाहिजे. एक महिला येते, त्यांना हार घालते, पाया लागते, तिथं बॉम्ब फुटतो आणि धडाधड छातीच्या चिंधड्या होऊन जातात. तसा हा सुसाईड बॉम्बर नसेल कुठं आहे कपूर? त्याची बायको पोहोचली ते तिसऱ्या दिवशी की माझा नवरा जिवंत आहे. आमचा प्रश्न हा आहे की DGCA म्हणतोय 6 माणसं गेली, तर एक माणूस गेला कुठं मग? आणि ही 2 माणसं, तो साहिल मदन आणि यश, जे पायलट वेळेवर बदलले गेले, हे 2 आत्ता कुठे आहेत? हा विचारण्याचं धाडस तर महाराष्ट्रात असलं पाहिजे. की अजित दादा जर सकाळी निघाले देवगिरीवरून तर सोबत कोणीच का नव्हतं? DGCA म्हणते 6 माणसं होती, मृतदेह 5 सापडतात, CCTV फुटेज दिसत नाही, ऐनवेळी पायलट बदलतो, काही नाही. ब्लॅक बॉक्सचा डेटा रेखाते. आम्ही म्हणणं, मी स्वतः म्हणलं की ते 5 वर्षानं द्या, आम्हाला काही घाई नाही ब्लॅक बॉक्स मध्ये काय आहे. पण तो साहिल मदन आणि यश नावाचा पायलट हा 28 जानेवारीच्या सकाळी घरून निघाल्यानंतर कोण्या ट्रॅफिक मध्ये किती वाजता अडला त्याचं CCTV फुटेज तर द्या. सगळं दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाणार. इतकं काय सोपं आहे हो?